की मोठ्या संख्येने आपल्याकडनं शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी एकंदरीत आपल्याकडे येतात, ते मोठमोठे नगरसेवक येतात, मात्र अजून देखील विरोधकांकडनं टीका जी आहे ती अजून केली जाते. काय सांगाल यावर? मला वाटतं आता विरोधकांना जे आहे टीकेशिवाय टीका करण्याशिवाय कुठला पर्याय उरलेला नाहीये. मी नेहमी म्हणतो की इंट्रोस्पेक्शन आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं टीका वेगळी असते. मंत्री महोदय म्हणतात टीका वेगळी असते, टोमणे वेगळे असतात. टोमणे जास्त आहे, टोमणेवीर खूप जन्माला आलेले आहेत. पण मला वाटतं आत्मपरीक्षण जर केलं तर हे लोक आपल्याला का सोडून जात आहेत, इतके लोक, इतके कार्यकर्ते, इतके पदाधिकारी हे का सोडून गेले आपल्याला, ह्याचं जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर जे आहे ते सापडणार नाही. मला वाटतं टीका करण्यामध्ये आणि टोमणे मारण्यामध्ये जे त्यांना धन्यता अशी वाटते, मला वाटतं त्यांनी ते कंटिन्यू ठेवा. आम्ही आमचं काम करत राहू. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे रोज जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मुख्यमंत्री आज जे आहे या रॅलीबद्दल बोललेलं बरं, बाकी टाइम तर आपण पॉलिटिकल, मला वाटतं त्यांनी जे स्टेटमेंट केले ते खरंच आहे. त्यांना नंतर कसं पाहताय म्हणजे अरे एकदा सत्तेतून बाहेर जातोय आपण दिसत असताना सगळीकडे जे आहे हे जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण आज काय परिस्थिती आहे ही 4 तारखेला जी आहे ही जनता दाखवून देईल. श्रीकांतजी, भाजप आणि शिवसेनेत दुरावा आहे असा प्रचार प्रसार करण्यात आला, मात्र आता तुम्ही दोघे एकत्र आहात. देवेंद्र फडणवीस आलेले होते आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते. तुम्ही कुठे राहता? वरळीला ना? वरळीला असं बरोबर आहे, मग साहजिक आहे, साहजिक आहे, साहजिक आहे, साहजिक. बघा, या मतदारसंघाला जी पार्श्वभूमी आहे, रामभाऊ माळगे असतील, रामभाऊ कापसे असतील, जगन्नाथ पाटील साहेब असतील, परांजपे साहेब देखील इथून महायुतीचे उमेदवार म्हणून, खासदार म्हणून गेलेले आहेत. हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे. आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सुरुवातीला हे एकत्र मिळून एका दिलाने जे हे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आता, आणि त्याचबरोबर मनसे, RPI, TOK, सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे सगळे एकत्र आलेले आहेत. एक चांगला चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे. हे चित्र जे आहे, ही युती जी आहे ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते. म्हणून खोट्या जे आहेत हे आरोप करायचं, खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे तर विरोधकांना आता उरलेलं आहे. मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमधून येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये.